प्रथमच निर्माण झालेल्या जालना महानगरपालिकेसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 16 प्रभागातील 65 जागेसाठी हे मतदान होणार आहे. आपल्यासोबत भाजप नेते आणि माजी आमदार कैलासजी गोरंट्याल आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. उद्या मतदान प्रक्रिया पार पडते. खरं तर गेल्या 15 दिवसात तुम्ही डोर टू डोर प्रचार केला, तुमचे नेते आले. कसा नागरिकांचा प्रतिसाद मिळाला शहरामध्ये? हे बघा, नागरिकांचा एवढा चांगला प्रतिसाद भेटला आम्हाला, की भारतीय जनता पार्टी अशी पार्टी ज्याने 65 मेंबर उभं केला. ठीक आहे, टेक्निकल काय आलं म्हणून 2 जागा आम्ही पुरस्कृत केला, पण ते बेसिकली भाजपची आहे. आणि सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी सभापासून जी हवा तयार झाली भारतीय जनता पार्टीची आतापर्यंत कायम, आणि उद्या मतपेटीमध्ये ते परिवर्तित होणार आहे. दुसरीकडं जे पार्ट्या आहेत, दुसरी जे आमचे मित्रपक्ष असेल किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, त्याचा कोणती मोठा नेता या जालन्यात आला नाही. कारण त्यांना सूचना भेटली, कारण त्यांना गोपनीय रिपोर्ट भेटला की इथं त्या पार्टीचं काही खरं नाही आहे. इथं 40पेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येणार अशी त्यांना मेसेज भेटला, म्हणून ते आले नाहीत. म्हणजे साहजिकच मित्र पक्षांना तुम्हाला म्हणायचंय. हां, मित्र पक्ष, बाकी विरोधी पक्षांना पण मी त्याच कॅटेगरीमध्ये काउंट करतो, की बघा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानंतर आम्हाला वाटत होतं, की महाराष्ट्रात मोठे पुढारी येईल, इथं भाषण करेल प्रत्येककडे, पण तसं काही झालं नाही. आणि शायद गुप्त माहिती पोलीस खात्याकडून त्यांना भेटली असे, की तुमचं आता इथं काही नाही. म्हणजे त्यांच्याविषयी वातावरण त्यांना कळलं होतं असं म्हणायचं. हो, हो. त्यांच्या नेत्यांना कळलं होतं. त्यांच्या बरं. नेत्यांना माहीत पडलं, की त्यांचा चोपडा सापवणार. बरं. जालना शहरात मध्यंतरीच्या काळात भाजपला एक संधी असे बॅनर लागले होते. ही नेमकी संधी का द्यायची आणि संधी दिली तर त्या संधीचं पुढं तुम्ही काय करणार? नाही, नाही, नाही. भाजपला एक संधी द्या बॅनर यासाठी लावले होते, की ह्या जिल्ह्यात लोकसभाचे माजी खासदार सन्मान्य रावसाहेबजी दानवे असेल, लोणीकर असेल, कुची असेल, संतोष दानवे असेल आणि मी असेल. डेव्हलपमेंटचं व्हिजन आमच्याकडेच आहे आणि दुसऱ्याकडं कोणाकडे डेव्हलपमेंटचं व्हिजन नाही. त्यामुळं मला वाटतं, की लोकांना आम्ही जे बॅनर लावलेत, ते लोकांच्या मनात उतरला आहे आणि त्या मतदान पेटीमध्ये ते परिवर्तित होणार. बरं. तुमच्या सहित भाजपचा प्रत्येक नेता या ठिकाणी येऊन म्हणत होता, की भाजपचाच महापौर जालन्यात होणार, आमचीच सत्ता येणार. म्हणजे एवढा आत्मविश्वास कसा आला होता? नेमकं पुढचं चित्र काही दिसलं होतं का? नाही, नाही. जेव्हापासून महानगरपालिकाची बिगुल वाजली, आम्ही बघितलं, की मित्रपक्ष ज्या स्टाईलने तिकीट मागत होता, त्यांना कॉन्फिडन्सच नव्हता. जिथं-जिथं माझे सोबत काँग्रेसमधून जे भारतीय जनता पार्टीमध्ये आले, जिथं-जिथं आम्ही ग्राउंड तयार केला, ते तिकडं तिकीट मागत होते. म्हणून मला तर कळलं होतं, की यार यांचं खाली ग्राउंड नाही आहे, की आपल्या ग्राउंडवर क्रिकेट खेळण्याची तयारी झाली. म्हणून आम्हाला कळलं, की यार यांचं काही नाही, म्हणून ते ठीक आहे. नंतर काही वादावादी झाली नाही, ती युती फिसकटली. तेव्हापासून मला कळलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्रीची सभाला प्रचंड प्रतिसाद. त्याच्यानंतर डोर टू डोर फिरतोय आणि जे लोकांचा उत्स्फूर्त साथ भेटतोय, ते बघून मला वाटतं, की आम्हाला सर्वांना कॉन्फिडंट आहे, की महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल. बरं. या मध्यंतरीच्या काळात तुम्ही डोअर टू डोअर फिरले, नागरिकांना आवाहन केलेलं होतं. या दरम्यान कोणता मुद्दा प्रामुख्याने प्रचारामध्ये गाजला म्हणजे आणि ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होईल वाटतं तुम्हाला? एक गणपतीचं विसर्जनचा जे कुंड आहे, ते सर्वात मोठा मुद्दा झालेला आहे. बघितलं तर ते 1 कोटीचं पण नाही ते, आणि त्याला 19 कोटीचं बिल त्याचं काढलेलं आहे या लोकांनी, आणि त्याचं उद्घाटन शासकीय नसताना याने आपले जे लोकप्रतिनिधी यांनी केलं, आणि ते छाती ठोकून सांगतो मी केलं, मी केलं. आता मला बघा, हे आम्ही त्या स्विमिंग पूलसारखा 3 स्विमिंग पूलसारखं आहे ते. मी एक स्विमिंग पूल तयार केलं सिव्हिल क्लबमध्ये. ते आम्हाला 52-53 लाखमध्ये बसला. असलं 3 स्विमिंग पूल 1.5 कोटी किंवा 2 कोटीपेक्षा जास्त नाही आहे. त्याने 19 कोटी केला. मग हे लोकप्रतिनिधीचं काही मलिता तर भेटली नाही त्याला. हा मुद्दा गाजविला मी सर. बरं, हा मुद्दा गाजला, लोकांनी गाजला. बरं. उद्या मतदान प्रक्रिया होत आहे. परवा दिवशी खरं तर चित्र स्पष्ट होणार आहे. किती जागा तुमच्या निवडून येईल? काय अंदाज व्यक्त कराल मी तुम्ही? तुम्हाला अगोदर सांगितले 40+. बरं. यदाकदाचित बहुमतापर्यंत आकडा तुम्हाला गाठता आला नाही,
तर आवश्यकता पडली इतर कोणाची तर प्रथम पसंती कोणाला? नाही, तसं ती वेळ येऊ देणार नाही मी. ती वेळ येणार नाही. म्हणजे एक हाती सत्ता येईल तुम्हाला विश्वास आहे? 100%. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल. सत्ता स्थापनेसाठी तशी वेळच आम्ही येऊ देणार नाही, त्यामुळे आमचीच सत्ता येणार असा विश्वास देखील कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.